सरकारी स्कीमच्या नादात या भाऊचं बघा ठरलेलं लग्न कशामुळे मोडलंय. लेकिन एक सेकंड. ओ दादा, 1 मिनिट जर आमचं ऐकताय काय? काय हो? अहो दादा, आम्ही शासनाकडून एक गरिबांसाठी स्कीम आणली आहे. मग मी काय करू? हो दादा, ऑनलाईन फॉर्म भरला की शासनाकडून 1 लाख रुपये मदत मिळणार आहे. 1 लाख? तुमच्या गावात पण गरीब आहे काय? गरीब असलं तर सांगा आम्हाला. अहो दादा, या गावातला सगळ्यात गरीब मीच आहे. अहो, तुम्ही तर एकदम चांगल्या घरातला आणि सुशिक्षित दिसताय आणि घर पण तुमचं चांगलं आहे की. अहो मॅडम, हे घर भाड्याचं आहे हो. आणि कपडे पण मित्राच्या लॉन्ड्रीतनं मागून आणलोय. मी लई गरीब आहे हो, काय सांगू तुम्हाला. अहो मॅडम, एवढंच नाही, परवा पोरगी बाई गेलतो तेव्हा कपडे पण मित्राचेच घेऊन गेलतो आणि गाडी पण मित्राचीच घेऊन गेलतो बघा. तेव्हा कुठं आता लग्न ठरलं असं वाटायला लागली. काय सांगू साहेब तुम्हाला. तुम्ही मला गरीब नाही भिकारी म्हणला तरी चालतंय, पण माझा फॉर्म तेवढा भरून घ्या. बर, साहेबांना सांगतो आणि तुमचा फॉर्म भरतो काय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. हॅलो तात्या, कसलं काय पोरग बघितलायसा? ते कपडे पण मागून घालते, गाडी मागून आणले. भिकारी जायते पोरगी कुणाच्या गळ्यात बांधावी. ताबडतोब लग्न बाबा cancel करून सरकारची म्हणजे टाकते. स्कीमच्या नादात आपलं लग्न मोडलं. अवघड कंडिशन झाली, आता काही खरं नाही. ठरलेलं लग्न मोठी वाटतं आता.